अंबाड परिसरातील शिवम पार्क चर्च समोर एका जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून करून फरार असलेल्या 2 आरोपींसहित दोघा विधी संघर्षित तरुणांना पोलिसांनी मुंबई आग्रा हायवे राणेनगर येथून 13 मार्च रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले. 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता अंबड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी याबाबत माहिती दिली की सुमित सुनील देवरे वर्ष 20 राहणार एकदंतनगर अंबड शिवार याचा आणि आरोपी अरुण उत्तम वैरागर व प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे यांचा पूर्वी काहीतरी कारणावरून वाद झाला होता. या रागातून आरोपी यांनी सुमित देवरे याला शिवम पार्क चर्च समोर बोलावून घेतले. त्यावेळी धारदार शस्त्राने हल्ला करून सुमित याला जीवेठार मारले. तसेच शस्त्राचा धाक दाखवून नैतिक मुरलीधर ठाकूर यांची मोटरसायकल बळजबरीने चोरी करून नेली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुन्हावत व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अरुण वैरागर प्रसाद रेवगडे यांच्यासोबत असलेल्या 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि 8 तासामध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यापैकी 2 या ठिकाणी जुएनाइल आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत. त्याच्यामध्ये अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नावं आहेत. जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे. त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे. सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश हांडे, पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार, प्रशासन श्री पोलीस निरीक्षक श्री जयंत शिरसाट गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बागुल, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुन्हावत, पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस हवालदार उमाकांत टिळेकर, पोलीस नाईक राहुल झगजाप, पोलीस अंमलदार मयूर पवार, पोलीस अंमलदार तुषार मते, पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे, पोलीस अंमलदार सागर जाधव, पोलीस अंमलदार प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार अनिल गाढवे, पोलीस अंमलदार सचिन करंजे, पोलीस अंमलदार समाधान शिंदे, पोलीस अंमलदार संदीप भुरे, पोलीस अंमलदार दीपक निकम, पोलीस अंमलदार योगेश शिरसाट, पोलीस अंमलदार आजीनाथ बारगजे, पोलीस अंमलदार विष्णू जाधव, पोलीस अंमलदार गणेश कोठुळे, पोलीस अंमलदार संदीप डावरे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे. एबी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक.